विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांवर उच्च शिक्षित, घटस्फोटित आणि नोकरी करणाऱ्या महिलांना लक्ष्य करून त्यांची आर्थिक व मानसिक फसवणूक करणाऱ्या तेलंगणातील सुरेश रवींद्र याला ठाणे पोलिसांनी अटक केली। रशियातून भारतात परतणाऱ्या दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले। त्यानंतर त्याला ठाणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विविध विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांवर स्वतःला उच्च शिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि परदेशात उच्च पदावर नोकरी करणारा व्यक्ती म्हणून सादर करत असे। महिलांशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर तो लग्नाचे आश्वासन देत असे। काही प्रकरणांमध्ये मंदिरात विवाह केल्याचे भासून महिलांची दिशाभूल करत आल्याची तपासात समोर आले आहे। विश्वास संपादन झाल्यानंतर आरोपी महिलांकडून परदेशात नोकरी मिळवून देणे, व्यवसायासाठी मदत करणे किंवा कौटुंबिक अडचणींचे कारण सांगून पैशांची मागणी करत असे। अनेक महिलांकडून त्याने लाखो रुपये उकळल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। काही प्रकरणांमध्ये महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ तयार केल्याचाही आरोप आहे। ठाण्यातील एका महिलेचीही त्याने अशाच पद्धतीने फसवणूक केली। तिच्याशी जवळीकी साधून मंदिरात विवाह केल्याचा बनाव रचला आणि तिच्याकडून लाखो रुपये घेतले। तसेच तिच्या मित्रांना परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळल्याचे समोर आले आहे। दरम्यान पीडित महिलेने पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी तिचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली। यानंतर महिलेने ठाणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली। पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केल्यानंतर आरोपी रशियात असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर त्याच्या विरोधात लुक आउट सर्क्युलर जाहीर करण्यात आले होते। अलीकडेच तो दिल्ली विमानतळावर दाखल होताच अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले। त्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला अटक करून पुढील चौकशी सुरू केली आहे। प्राथमिक तपासात त्याने किमान 5 महिलांची सुमारे 90 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून आणखी काही महिला त्याच्या जाळ्यात अडकल्या असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे आर्थिक व्यवहार, बँक खाती किंवा डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।